शेतकरी मित्रांनो नमस्कार. फील्ड फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरभरा पिकामधील दुसरी आणि महत्त्वाची फवारणी कोणती करावी आणि या फवारणीमध्ये पाने खाणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी कीटकनाशक कोणतं घ्यावं आणि त्यासोबतच बुरशीच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशक कोणतं घ्यावं आणि हरभरा पिकामधील जास्तीत जास्त फुटवा येण्यासाठी आणि हरभरा पिकामध्ये जास्तीत जास्त फुलं येण्यासाठी कोणतं टॉनिक घ्यावं याबाबत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी आपण बघणार आहोत की जी दुसरी फवारणी असते ती कधी करायची असते आणि केव्हा करायची असते. जी दुसरी फवारणी आहे ही पहिल्या फवारणीनंतर 15 दिवसाच्या अंतराने करायची असते किंवा जेव्हा तुमच्या हरभरा पिकामध्ये 2 ते 3% फुले येण्यास सुरुवात होतात, म्हणजे जेव्हा हरभरा 45 दिवसांचा झालेला असतो तेव्हा हरभरा पिकामध्ये दुसरी फवारणी घ्यायची असते. पण जेव्हा हरभरा हे पीक 45 दिवस झालेले असते आणि फुलं येण्यास सुरुवात होतात तेव्हा हरभरा पिकामध्ये घाटे अळी आणि तंबाखूचे पाने खाणारी अळी अशा 2 मुख्य अळीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. त्यामध्ये तुम्हाला एक कीटकनाशक घेणं खूप गरजेचं असतं. यामध्ये तुम्ही अदामा कंपनीचं 12 यामध्ये तुम्हाला 2 घटक पाहायला मिळतील. नोवालुरॉन 5.25% प्लस इमामेक्टिन बेन्झाइड 0.9% SC म्हणजेच लिक्विड अशा गाड्या फॉर्ममध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे तुमच्या हरभरा पिकामधील अळीचे नियंत्रण चांगल्या प्रकारे होऊन जाईल आणि याचं प्रमाण तुम्ही तुमच्या 15 लिटरच्या पंपाला 30 ml याप्रमाणे घेऊ शकता. आणि शेतकरी मित्रांनो, हरभरा पिकामध्ये जास्तीत जास्त फुटवा आणि हरभरा पिकामध्ये जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी एक PGR टॉनिक घेणं खूप फायद्याचे ठरते. परंतु शेतकरी मित्रांनो, बाजारामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे खूप साऱ्या प्रकारचे टॉनिक उपलब्ध आहे. परंतु या फवारणीमध्ये आपल्याला कोणतेही टॉनिक घेऊन चालणार नाही. यामध्ये तुम्हाला जे सुमिटोमो कंपनीचं टाबूल येतं हे तुम्हाला या फवारणीमध्ये घ्यायचं आहे. हे काय करते की जे हरभरा पिकाची अनावश्यक वाढ होत आहे त्याला थांबवते आणि साईडला फुटवा काढण्यास मदत करते आणि फुलांची संख्या वाढवण्याससुद्धा मदत करते. आणि यामध्ये जो पॅक्ट्राब्युट्राझोल 40% SC जो घटक आहे तो बुरशीजन्य रोगावर पण खूप चांगल्या प्रकारे काम करते आणि याची फवारणी केल्यानंतर 4 ते 5 दिवसानंतर पीक हिरवेगार झालेली दिसून येते. आणि याचं प्रमाण तुम्ही तुमच्या 15 लिटरच्या पंपाला 5 ml किंवा 30 ml प्रति एकर याप्रमाणे सुद्धा घेऊ शकता. आणि हरभरा पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आढळून येत असतो. जसे हरभरा मर होत असेल, अति जास्त प्रमाणात पाणी झाल्यामुळे पाणी पिवळी पडून खाली पडत असेल आणि पिकामध्ये बुरशीजन्य रोग येऊ नये यासाठी एक चांगल्या दर्जाचं बुरशीनाशक घेणं खूप गरजेचं असतं. त्यामध्ये तुम्ही बायरचं एलिएट आहे यामध्ये तुम्ही घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला फोस्टेल AL 80% WP म्हणजेच तर अशा फॉर्ममध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आणि याचं प्रमाण तुम्ही तुमच्या 15 लिटरच्या पंपाला 30 ग्रॅम याप्रमाणे घेऊ शकता. खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला तुमच्या बुरशीजन्य रोगावर नियंत्रण झाल्याचं दिसून येतील. आणि शेतकरी मित्रांनो, ही होती हरभरा पिकामधील अळीचे नियंत्रण, फुटव्यांची आणि फुलांची वाढ आणि बुरशीचे नियंत्रण करण्यास मदत होईल. आणि शेतकरी मित्रांनो, मी सांगितलेली माहिती कामाची वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला शेतकरी बांधवांना शेअर करा. धन्यवाद.